विद्महे कोटिरक्षाय धीमहि तन्नो गणपतिः प्रचोदयात्। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो। विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका। सुखकारक तू दुःख विदारक, सुखकारक तू दुःख विदारक, तूच तुझ्या सारखा। वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना प्रथम तुला वंदितो। सिद्धी विनायक तूच अनंता, सिद्धी विनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला, शिवात्मजा मंगला। सिंदूरवदना विद्याधीशा, सिंदूरवदना विद्याधीशा, गणाधिपवत्सला, तूच ईश्वरा सहाय्य करावे, तूच ईश्वरा सहाय्य करावे, हा भव सिंधू तराया। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना। आजच्या या कार्यक्रमाच्या परिमंडळ गबूर संस्थेच्या नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन प्रसंगी मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्र, संस्थेचं जे भेट आहे शक्तिशील ज्ञान ते परिपूर्ण माणूस घडावा
विद्यार्थी घडावा, एक आदर्श राष्ट्रप्रेमी नागरिक घडावा या मुलांवर संस्कार करतो. परंतु केवळ ज्ञानार्जन शाळेत होणं अपेक्षित नाही आहे, तर तो विद्यार्थी सर्व गुण संपन्न असला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये एखादा छंद, एखादा गुण, एखादी कला अवगत असली पाहिजे. म्हणजे आयुष्यात असे जे प्रसंग येतात की त्याला नैराश्य येतं, अशा नैराश्याच्या काळात त्याचं मानसिक समुपदेशन किंवा मानसिक याच्यातून बाहेर येण्यासाठी त्याला कलेचा, गुणांचा किंवा एखाद्या छंदाचा उपयोग होतो. आणि असे छंद आपण विद्यार्थी जीवनात जोपासावे. विद्येची देवता असलेल्या श्री गणेश याचं आणि नटराजाचं स्मरण करून आपण आपल्या आयुष्यात एखादा छंद, एखादी कला या निमित्ताने जोपासावी असं आवाहन मी आपल्या सर्वांना करतो. आणि या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विभागाचे आरोग्य संस्थेला हेल्थ संस्थेचे स्वागत करावं. संस्थेचे सहकार्य आणि कौशल सर यांचे आपण स्वागत करूया. यानंतर मी परदेशी सरकार विनंती करतो, आपण मंचावर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक माननीय एस के पवार सर यांचं स्वागत करावं. यानंतर संस्थेचे अधिकार आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय गौडे सर यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया. शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री ढोकळे सर आपले या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व पालक, आपल्या संस्थेच्या सभासद, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. दिदिरामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. राजा घरी घरी तुझा नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची रेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिरला, निधड्याच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी जिजला, साठी जिजला, साठी जिजला. देश गौरवासाठी जिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. भारत माता की. कुश मूषक वाहन, प्रथम पूजिते तुझं तूच गजानन. प्रथम पूजिते तुझं तूच गजानन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व कार्येषु सुसर्वदा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे आणि या गणाचा पती मन आहे.
मनाच्या कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत आणि स्थिर करायचे, ज्यामुळे काही विघ्न येऊ नये. यावे हे गणराया तुम्ही यावे म्हणून गणपतीला अडवण्यासाठी गणेश स्तवन घेऊन येत आहेत इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थींनी. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. तुझ्या दर्शनाची लागली
कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पना छत्रपती शिवराय ठेवलेली आहे. असं म्हटलं जायचं, शेतकऱ्याला त्याच्या पिकाची, महिलेला तिच्या सुरक्षितेची, आबालवृद्ध लहान मुलं एवढेच काय मुक्या प्राण्यांना देखील आपल्या जीवाची खात्री नव्हती. एवढा प्रचंड अन्याय आणि अंधकार मुघलांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरविला होता. आणि म्हणून नवी वीज पळावी वेग तयाचा तैसा ऐसा, मज राजा तो शिव छत्रपती हो ऐसा, मज राजा तो शिव छत्रपती हो ऐसा. पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, नवे नवे पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघल कर्दन काळ महाराष्ट्रात जन्माला आला. या निमित्तानं प्रथम गीत सादर करत आहे इयत्ता 5वीचे विद्यार्थी. आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा प्रसंग आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत. इयत्ता 5वीचे सर्व बालकलाकार, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व 5वीचे शिक्षक, सर्व सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. गाली पीठ लावून बाळा काजळ काला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर माळा. गाली पीठ लावून बाळा काजळ काला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर माळा. राजस्वरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतरात लवकर दुष्ट लागल बाळा. राजस्वरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतरात लवकर दुष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम कसा हाळला यशोदेचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती प्रथमच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती प्रथमच दैवत छत्रपती. शिवमाते मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवमाते मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. छत्रपती शिवाजी करून देणारे गीत यापुढे आपण सादर करत आहोत. गीताचे बोल आहे जय जिजाऊ. सादर करते विद्यार्थी आहे इयत्ता 5वीचे. वेगाने
तुझ्याशी गुण गाऊ किती अंगार तू ज्वाला कधी उभे दारावरी घोर संकट झाली आधार आम्हा राजा परी शक्तीचा संचार तू ज्ञानाची मूर्ती तुझी मोलाचे संस्कार तू मुलखात कीर्ती तुझी तुझ्याही काही चिंता नाही लालसा मर्दानी राग रोष संसार वाचा कोणी जाई निष्ठेचा वाचा अंधारे जाई पुढे कायद्याच्या लावणी मानेची माऊली मनात आस तुझी गुंतली ग आखेला नावली शिवाची सावली पुरात वाढ तुझी सजली ग कायद्याच्या लावणी मानेची माऊली मनात आस तुझी गुंतली ग आखेला नावली शिवाची सावली पुरात वाढ तुझी सजली ग महाराष्ट्र भूमी पावन कोटी वंदन करून मान संत वीरांच्या भूमीला संत वीरांच्या भूमीला संत वीरांच्या भूमीला इथे इतिहास खरा घडला नमन त्या पवित्र मातीला जी 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 नमन त्या पवित्र मातीला जी 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 नमन त्या पवित्र मातीला जी 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 करीतो कथन ही गाथा करीतो कथन ही गाथा ऐक जन आता झुकेल माथ कीर्ती ही दाही दिशा गाजे कीर्ती ही दाही दिशा गाजे कीर्ती ही दाही दिशा गाजे विभूती अति महान साजे छत्रपती शिवाजी महाराजे हजी जी जी छत्रपती शिवाजी महाराजे हजी जी जी छत्रपती शिवाजी महाराजे हजी जी 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 राजे तुम्ही होता म्हणून दिसते मंदिराला कळस राहिली दारातली तुळस तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीची कपाळ आणि हिंदवी स्वराज्याचे सकाळ पण ती सकाळ उगवण्यापूर्वी होता काळा कुट्ट अंधकार महाराष्ट्र परक्याच्या गुलामगिरीच्या जोगनात बांधला होता यवनांनी हाहाकार मांडला होता महाराष्ट्राच्या कणाकणातून आवाज शितकारत होता आई भवानी दार उघडतार आम्हा दुर्बलांना तार कर दुर्जनांचा संवाद अखेर माऊली पावली राजमाता जिजाऊंच्या पोटी नररक्त जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं धन्यवीर शहाजी भोसले धन्यवीर शहाजी भोसले पिता शोभले शिवाजीराज आले जिजाबाई माता जन्म देई जिजाबाई माता जन्म देई जिजाबाई माता जन्म देई शिवनेरी किल्ल्याच्या ठाई जन्म शिवरायांचा होई हजी जी जी जन्म शिवरायांचा होई हजी जी जी जन्म शिवरायांचा होई हजी जी 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 शके 1551 फाल्गुन महिन्यास वैद्य तृतीयेस उदय हा सूर्याचा झाला उदय हा सूर्याचा झाला उदय हा सूर्याचा झाला भीती भरली हो काळोखाला हा मिटवण्या तेज पुण्य आला हजी जी जी मिटवण्या तेज पुण्य आला हजी जी जी मिटवण्या तेज पुण्य आला हजी जी 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 चंद्राच्या कलेप्रमाणे बाल शिवाजी वाढू लागले राजमाता जिजाऊंच्या संस्काराने घडू लागले राजमाता जिजाऊ त्यांना बालकृष्णाच्या रामाच्या कथा सांगू लागल्या बहुत कला शिकवू लागल्या बालराजे मातेस विचारू लागले हा गणिम हैवान येऊन आपल्या मुखात कसा आला कोठून आला जिजाऊ माता सांगू लागल्या आलं यवन हाई तुना आलं यवन हाईतून खैबर खिंडतून सिंध जिंकून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती रक्ताने लाल करून धरती गुलाम सर्वांना करती हजी
जी गुलाम सर्वांना करती जी 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 अहो राजे हो जिरादाजी जी जी अहो राजे हो जिरादाजी जी जी अहो राजे हो जिरादाजी जी जी ते मयूर सिंहासन आहो खुशाल हो भोगुन देश दख्खन जिंकाया आला गई महाईतून भूमी पुत्रांचे हे मुडदे पडले होते थे पडले होते थे पडले होते थे निशान यवनांचे आसमंती चढले होते थे आजीर जीर जी आजीर जीर जी आजीर जीर जी शहाजहान बादशाह दिल्ली तख्ताला निजामशाही अहमदनगराला आदिलशाही मुसलमानी राज्य विजापूरला कुतुबशाही राज्य यवनांचं गोवळ कोंड्याला सारा हिंदुस्थानभर मुसलमान पसरला बाटूने रयतेला मुसलमान बनवू लागले जो तो बोलू लागला हिंदू धर्म बुडाला हिंदू धर्म बुडाला गाया चळा चळा कापाया लागले हम रस्त्याला बाळ शिवा खवळला व माते सांगू लागला आई लढाई कशी करायची शिकव मला या देशाचा करीन उतार वचन देतो तुला धन्य धन्य माऊली जान धन्य धन्य माऊली जान जिजाऊ मातेन दिलं शिक्षण शिकवला भूगोल इतिहास शिकवला भूगोल इतिहास घडविले बाळ शिवाजीचा लागला स्वराज्याचा ध्यास हजी जे जे लागला स्वराज्याचा ध्यास हजी जे जे लागला स्वराज्याचा ध्यास हजी जी 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 वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण बांधले तोरणा गड जिंकले त्याआधी मुठभर मावळ्यांची सोबत घेऊन धर्म प्रेम जागृत करून स्वराज्याची संकल्प दिली व सह्याद्रीच्या कड्याकप्यात असलेल्या श्री स्वयंभू रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची स्थापना घेतली सह्याद्रीच्या कडे कपारीत शिव मंदिर एक शिव मंदिर एक शिव मंदिर एक रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग हे सुरेख रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग हे सुरेख आना भाका झाल्या सर्वांच्या त्याच्या हो साक्षीने त्याच्या हो साक्षीने त्याच्या हो साक्षीने एकजुटीनं राहू मिळून कुणा अंतर ना देणे एकजुटीनं राहू मिळून कुणी अंतर ना देणे देशासाठी धर्मासाठी झोपून देऊळी झोपून देऊळी झोपून देऊळी मावळे आम्ही सारे शुभांचे हो सवंगडी मावळे आम्ही सारे शुभांचे हो सवंगडी अहो राजे हो जिरदाजी जी जी अहो राजे हो जिरदाजी जी जी हाच तो ऐतिहासिक दिवस जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली 12 मावळ्यातील कान्होजी जेथे बाजी पासलकर सूर्याजी मालुसरे तान्हाजी मालुसरे एसाजी कंक बाजी पासलकर नवस प्रभू गुप्ते हे मंडळी त्यांच्या सोबत होती पुढे सोनेरी अक्षरात इतिहासाची पाने लिहिली गेली यशवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत असा रयतेचा राजा अख्ख्या विश्वात पसरला छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे दैवत माझ जगामंदी साज डंका कीर्तीचा बाजे डंका कीर्तीचा माझे डंका कीर्तीचा बाजे मुजरा करी शाहीर हा त्रिवान तरुण राजांचा जय जयकार जी जी जी
विद्यार्थी मित्रांनो, शिवबाचा जन्म झाला. जिजाऊंनी त्यांच्यावरती उत्तम संस्कार केले आणि श्रीराम प्रभूंना आदर्श मानून छत्रपती शिवरायांनी चांगले सहकारी एकत्रित केले. त्यांचे सहकारी म्हणजे सळसळते रक्त शिवबाचे भक्त, कपाळी भगवा टिळा, आलं आलं हे वादळ, कोण अडविल या वादळाला, अरे आलाच कोणी अडवा, त्याचा वाजू आम्ही खुळखुळा, नाद करायचा नाही आमचा नादच खुळा, छाती टोकून सांगतो जगाला, शिवबाचा मावळा, शिवबाचा मावळा. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांवर आधारित गीत इयत्ता 6वीचे विद्यार्थी सादर करत आहे. गीताचे बोल आहे, आरंभ हे प्रचंड. शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. मान वान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का भीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो. प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. विद्यार्थ्यांनी 3, 2, 1. राजधानी ही स्वराज्याची. सरसर धाक म्हणाला, आज्ञा होती राजाची दरबंद सांजेला, आज्ञा होती राजाची दरबंद सांजेला. हुर हुर झाली मातेची घरी भूक तान्याला, हुर हुर झाली मातेची घरी भूक तान्याला. आला
कसा वाटला प्रोग्राम? वाव! मेरी हर कामना का आधार है शिव, मेरी हर नदी का नाव है शिव, मेरी हर सांस का मालिक है शिव, शिव ज्ञान का स्रोत है, शिव मुक्ति का स्रोत है, शिव सर्व शक्ति का स्रोत है, सबसे बड़ा अस्तित्व मेरे शिव का है, शिव शून्य है, शिव हर चीज का आधार है. हेच सांगण्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता 7वीचे विद्यार्थी. शंकरा रे शंकरा. 3, 2, 1. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. गूंज 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 धर पकड़, गूंज गूंज पकड़ पकड़ पकड़. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा. चंड चतुर मेरी खोपड़ी में रक्त का दिया जला. चंड चतुर मेरी खोपड़ी में रक्त का दिया जला. भवानी के वीरों सत्याग्नि को मस्तक सजा लो. स्वाहा हो शत्रु प्रचंड मचा दो. कौन हो तुम? बुक्का मुबरक नाव सुबेदार तानाजी मालुसरे. गड आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी साथ देणारे महाराजांचे मावळे, त्यांचा पराक्रम आपण या ठिकाणी पाहिलेलाच आहे. अशा अंगावर शहारे आणणारे अनेक संवाद आपण आपल्या इतिहासात ऐकतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला अनेक परंपरा आहेत. मग त्यामध्ये गोंधळ असेल, जागरण असेल, भारूड असेल, अभंग असतील, कीर्तन असेल. त्याच पद्धतीने आज आपल्यासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा घेऊन येत आहे. आईचा गोंधळ आपल्यासमोर मांडतायत इयत्ता 7वीचे विद्यार्थी आणि त्यांना वर्ग शिक्षक, सर्वच वर्ग शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आईचा गोंधळ, भवानी मातेचा उत्सव आपल्यासमोर इयत्ता 7वीचे विद्यार्थी सादर करत आहेत. सुंदर असं गीत इयत्ता 7वीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करतायत आणि मार्गदर्शक शिक्षक आहेत 7वीचे सर्व वर्ग शिक्षक. सुंदर अशी महाराष्ट्राची परंपरा. 4, 3, 2,
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आला मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमने गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमने गोंधळाला ये. गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधली चाळ, हातात परडी तुला गवडी वाजवी तो संबळ. त्या ज्वालीतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळ आला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमने गोंधळाला ये. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मीपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, श्री अंबा माता की, श्री अंबा माता की, श्री अंबा माता की. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून
अभ्यासतोच, परंतु प्रत्यक्ष आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, त्यांनी केलेले पराक्रम हे दृष्टीस पडावे म्हणून आपल्या शाळेच्या वतीनं आपली शैक्षणिक सहल हे किल्ले रायगड या ठिकाणी केले. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, विशेषतः 9वीच्या विद्यार्थ्यांनी किल्ले रायगडाचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम, त्यांना दिलेली मावळ्यांनी साथ, हे सगळं शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालेल सन, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार.
इयत्ता 8वीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करतायत. आता जो पोवाडा झाला त्या पोवाड्याचा ॲक्ट आपल्यासमोर सादर करतायत इयत्ता 8वीचे विद्यार्थी. त्यांना मार्गदर्शन केलंय सर्व वर्ग शिक्षकांनी. अफजल खानाचा वध प्रत्यक्ष आपल्यासमोर 8वीचे विद्यार्थी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावर स्वागत करूया. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम वाल्या फुटला घाम. याला कोण घालील यस्से दरबार
जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा.